नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही ओळख पुन्हा एकदा ठसवणारी धडाकेबाज कारवाई सिन्नर पोलिसांनी केली आहे। हातात कोयता घेऊन भर दिवसा नागरिकांना धमकावणाऱ्या आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत कायद्याचा धडा शिकवला आहे। सिन्नर बसस्थानक परिसरात आकाश देविदास गोळेसर याने दारूच्या नशेत हातात कोयता घेऊन अक्षरशः हैदोस घातला होता। नागरिकांना धमकावणे, शिवीगाळ करणे आणि सिटी लिंक बस चालकाला दमदाटी करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी कोणतीही ढिलाई न करता कारवाई केली। पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी गेले असता त्यांनी पोलिसांची हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मात्र सिन्नर पोलिसांसमोर त्याची दहशत क्षणात संपली। लोखंडी कोयत्यासह आरोपीला अटक करण्यात आली। यानंतर पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गावरून आरोपीची धिंड काढत गुंड प्रवृत्तीला थेट इशारा दिला। कायद्याला आव्हान देणाऱ्याची गय केली जाणार नाही। नाशिक जिल्ह्यात पोलिसांचा धाक आणि कायद्याचा दबदबा कायम असल्याचे या कारवाईतून पुन्हा स्पष्ट झाले आहे। सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्याला आता थेट पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन डावकर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, अप्पासाहेब काकड, प्रशांत सहाने आणि नवनाथ पवार यांच्या पथकाने केली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सिन्नर। सांग तू काय केलं होतं ते सांग। याच्यापुढे मी कोणतं काय केलं होतं ते सांग। मी हे काल कोयता घेऊन फिरत होतो, त्याच्याने डिटेलिंग बसवाल्यांना माझ्यामुळे त्रास झाला, त्याच्याबद्दल मी माफी मागितली। याच्या पुढे मी कोणतेच असे करणार नाही, त्याची काळजी घेतो। परत कोणालाच करणार नाही। कायद्याने वागशील ना? कायद्याने का कायदा मोडशील? नाही, कायद्याने। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला तसंच एकदम आहे। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।